बजेट संदर्भात बजेटमधून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली, तर सरकारला 1 लाख कोटींचा तोटा त्यामुळे होणार आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल, तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। तर नवीन कर रचनेमुळे कोणते फायदे मिळणार आहेत तर ते सुद्धा आपण पाहूया। तुमचं उत्पन्न असेल तर आधी तुम्हाला 50,000 कर द्यावा लागत होता, आता तुम्हाला त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही, त्यामुळे 50,000चा फायदा तुमचा होईल। 12 लाख उत्पन्न असेल तर आधी कर 80,000 होता, आता तुम्हाला त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही, त्यामुळे 80,000 रुपयांचा फायदा तुम्हाला होईल। 15 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर त्यावर 1,40,000 आधी कर भरावा लागत होता, आता तुम्हाला 45,000 रुपये भरावे लागतील, 95,000 रुपयांचा फायदा तुम्हाला होईल। 20 लाखांचं उत्पन्न असेल तर 2,90,000 हा आधीचा कर तुम्हाला भरावा लागत होता, आता तुम्हाला 1,40,000 कर भरावा लागेल, म्हणजे 1,50,000चा फायदा तुमचा होणार आहे। 24 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 4,10,000 आधी कर भरावा लागत होता, आता 2,40,000 कर तुम्हाला भरावा लागेल, म्हणजे 1,70,000चा फायदा तुम्हाला होईल। 30 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 5,90,000 हा आधी कर तुम्हाला भरावा लागत होता, आता 4,20,000 कर तुम्हाला भरावा लागेल, म्हणजे 1,70,000चा फायदा तुम्हाला होणार आहे। 50 लाख उत्पन्न असेल तर 11,90,000 आधी कर भरावा लागत होता, आता 10,20,000 कर तुम्हाला भरावा लागेल, 1,70,000चा फायदा तुम्हाला यामध्ये होणार आहे।